होळी म्हणजे केवळ रंगांचा सण नाही, तर विजयाचा, भक्तीचा आणि निस्वार्थ श्रद्धेचा उत्सव आहे. या सणामागे एक अत्यंत अद्भुत आणि शक्तिशाली पौराणिक कथा आहे, भक्त प्रल्हाद आणि होलिकेची. ही केवळ एका मुलाच्या भक्तीची गोष्ट नाही, तर सत्य आणि धर्माचा असत्यावर झालेला विजय आहे. प्राचीन काळी हिरण्यकश्यपू नावाचा एक बलाढ्य आणि अहंकारी असुर राजा होता. त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवांकडून एक अद्वितीय वरदान प्राप्त केले. मी ना कोणत्याही माणसाच्या किंवा प्राण्यांच्या हातून मरेल, ना दिवसा ना रात्री, ना घरात ना बाहेर, ना जमिनीवर ना आकाशात, आणि कोणत्याही शस्त्राने मला ठार करता येणार नाही. हे वरदान मिळाल्यावर हिरण्यकश्यपूचा अहंकार अनंत पटीने वाढला. त्याने स्वतःला देव समजायला सुरुवात केली आणि आपल्या राज्यात भगवान विष्णूची पूजा बंद करण्याचा आदेश दिला. परंतु त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा निस्सीम भक्त होता. तो नेहमी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत असे. यामुळे हिरण्यकश्यपू संतापला आणि त्याने प्रल्हादला आपल्या मार्गावर आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्याने प्रल्हादला अनेक प्रकारे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सैनिकांनी तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला, विष पाजण्याचा प्रयत्न केला, उंच पर्वतावरून खाली फेकले, परंतु प्रत्येक वेळी भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला. हिरण्यकश्यपूला वाटलं की त्याच्या बहिणीच्या मदतीने तो प्रल्हादचा नायनाट करू शकतो. त्याची बहीण होलिका हिला एक वरदान होते की तिला अग्नी जाळू शकत नाही. होलिकाने एक कपट योजना आखली. ती प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन अग्निकुंडात बसली. तिची योजना प्रल्हादला जाळून टाकण्याची होती. परंतु भगवान विष्णूने भक्त प्रल्हादचे रक्षण केले. प्रल्हाद शांतपणे विष्णूचे नामस्मरण करत राहिला. होलिकेचा अहंकार आणि कपट यामुळे तिला वरदानाचा दुरुपयोग केल्याचा शाप मिळाला. तिचे वरदान निष्फळ झाले आणि ती स्वतः त्या ज्वाळामध्ये भस्म झाली. परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला. होलिकेच्या मृत्यूनंतर हिरण्यकश्यपू अधिकच क्रोधित झाला. पण काही काळानंतर भगवान विष्णूने नृसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूचा संहार केला. त्यामुळे होलिका दहन हा सण वाईट प्रवृत्तीचा नाश आणि भक्तीचा विजय याचे प्रतीक आहे. या दिवशी लोक होलिकेच्या प्रतिकृतीला जाळतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळतात. होलिका दहन म्हणजे अहंकार आणि वाईट विचारांचे दहन, आणि रंगपंचमी म्हणजे आनंद आणि विजयाचा उत्सव.